किचन रेसिपी। तर आजची आपली रेसिपी आहे उडदाचे लाडू आणि ते आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवश्यक असतात। जेवणाचे आहेत ते, त्याच्यात विटामिन्स, प्रोटीन्स आणि सगळ्या कॅल्शियम पण आहे त्याच्यात आणि ते आपले जे काही जॉईंट वगैरे दुखतात त्याच्यासाठी चांगलं आहे आणि हिवाळ्यात खाल्ले तर खूपच छान, किंवा आपण कुठल्याही मौसममध्ये ते आपल्याला शरीराला फायदा देतात। तर चला आपण आता इन्ग्रेडियंट्स सांगते तुम्हाला। 1 किलो सफेद उडदाची डाळ असते ना, ती आपण दळून घेतलेली, जास्त बारीक नाही, असं रवा मैदा असतो ना तसं आपण दळून घेतलेले। माझी घरची गिरणी आहे ना, त्याच्यावरच मी 3 नंबरची जाळी लावून हे दळून घेतलेलं आहे। म्हणजे आधी डाळ आपण स्वच्छ गाळून कपड्याने पुसून घ्यायची आणि मग ती दळायची। आणि 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपण खोबरं हे किसून घेतलेलं आहे। नंतर अर्धा किलो आपण खारीक ही दळून घेतलेली मिक्सरमध्ये, व्यवस्थित तिला वाळून घ्यायची आणि दळून घ्यायचं। 100 ग्रॅम आपण खसखस घेतलेली आहे। नंतर आपण 250 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम हे डिंक घेतलेला आहे, तो आता आपण तळून घेणार आहोत आणि मग बारीक करणार आहोत। आणि 250 ग्रॅम आपण बदाम घेतले, 250 ग्रॅम आपण काजू घेतलेले। नंतर आपण 1 किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे 1 किलो उडदाच्या डाळीला 1 किलो गूळ हे अगदी प्रमाण योग्य आहे, म्हणजे बरोबर येतं ते। आणि आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। प्रथम आपण मोठी कढई घेतलेली, तिला तापून घेतलेले। आपण आधी पीठ भाजणार आहोत उडदाचं, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। बिना तुपाचं भाजायचं आहे आणि कलर सोनेरी झाला की मग आपण तूप टाकणार आहोत। सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान भाजलेलं आहे, 7-8 मिनिट लागले आपल्याला। आता हे टाकलेलं होतं, छान खरपूस भाजायचं आहे आपल्याला, नाहीतर ते आपल्याला खाताना उडदाचे लाडू चिटकतात। आता तूप टाकणार आहोत आपण। आपण हे 3-4 चमचे आता तूप टाकलेले, घट्ट गावरानी तूप टाकतोय आपण। त्याच्यात छान भाजायचं आहे मस्तपैकी। हा लाडू आहे ना खाताना चिटकतो, मग त्याला भाजण्यावर चांगली मेहनत करावी लागते। तूप टाकून आपण असं याला मंद गॅसवर भाजलेलं आहे मस्तपैकी। आता आपण त्याला काढून घेऊया। हा पहिला आपला घाणा आता छान भाजला गेले त्याला। आता हे गमेलं मी लाडूंसाठी छान घासून घेतलंय, धुवून पुसून। आता आपण त्याच्यात सगळं टाकणार आहोत। तरी त्याला 10-1 मिनिट लागले भाजायला, भरपूर वेळ लागतो आणि हलवत राहावं लागतं त्याला। लो मीडियम गॅस करून भाजत राहायचं। हे उडदाच्या डाळीचं पीठ एकदम छान, एकदम कमी गॅसवर भाजलेलं आहे आपण। आधी मंद गॅसवर भाजायचं छान लाल, आणि नंतर तूप टाकून मग भाजायचं। आता आपण कढईत खसखस टाकलेली आहे, खसखस आपण तेवढी नाही टाकली, 100 ग्रॅम कमी केली थोडी। आता ही पण आता मंद गॅसवर भाजून घ्यायची। 1 चमचा तूप टाकले याच्यामध्ये, तूप टाकून छान भाजून घ्यायचं आपल्याला। खसखस आपली आपण टाकली आता याच्यामध्ये पिठामध्ये। आता आपण याच्यात खोबरं आपण किसून घेतलेले, हे आता मंद आचेवर भाजायचं आपल्याला छान, कारण खोबऱ्यात आहे ना मॉइश्चर असतं, म्हणजे ओलावा असतो या दिवसात, तो ओलसर येतो खोबरं पावसाळ्यात। ते छान भाजून घ्यायचं, म्हणजे वास येणार नाही किंवा ते लाडू खराब होणार नाही। खोबरे भाजून टाकले नाही त्याच्यात। आता आपण खारीक भाजूया। अर्धा किलो खारीक केली आणि हिला मिक्सरमध्ये छान दळून घेतलेले। हिला पण आपण बिना तुपातच भाजलेले, खोबरं पण आपण बिना तुपानेच भाजलं। आता आपण आधी अशीच बिना तुपाचं भाजलं खारीकला। आता तूप टाकून छान फ्राय करायचं त्याला। लालसर भाजून घ्यायचं आपल्याला छान मस्तपैकी। आधी आपण बिना तुपात भाजलं, नंतर तूप टाकून भाजतोय। आपण खारीक काढून घेऊया।
टाकूया. कमी गॅसवर भाजायचं याला पण. मिक्सरमध्ये दळून घेतले आपण याला. आता आपण काजू टाकलेले, काजू दळून घेतलेले, दोघं एकत्र भाजून घ्यायचे आपल्याला. फक्त थोडा आपल्याला त्याला चटका द्यायचा आहे. आता आपण हे काढून घेऊ. याचा काही कलर बदलायचा नाही आपल्याला, फक्त छान भाजून घ्यायचं आहे बिना तुपात. आता आपण डिंक तळून घेणार आहोत. तूप टाकूया त्याच्यात. तूप टाकू द्यायचं आणि मग आपण डिंक टाकू त्याच्यात. एक टाकून पहिलं आपण तूप तापलंय कसं. त्याला छान फुलेपर्यंत तळायचं आपल्याला, कच्चा नाही राहायला पाहिजे तो. उन्हाळ्यात छान वाळवलेला असतो ना, आता पावसाळ्यात थोडंसं तो ओलसर असतो. पण त्याला चांगलं खालीवर करून द्यायचं, कच्चा नाही राहायला पाहिजे पावसामध्ये. आता आपण काढून घेऊया. असं तळला जातो तो. बाकीचं तळून घ्यायचं. सगळा डिंक आपला तळला गेलेला आहे. डिंक आहे ना हा आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. आपण तो कुठल्या भाजीत वगैरे तर काही वापरत नाही. मग आपण लाडू वगैरे बनवले तर तो अशा प्रकारे आपल्या शरीरात जातो. आणि जे आपले जॉईंट वगैरे दुखतात ना त्याच्यासाठी डिंक आवश्यक आहे. जसं डिलिव्हरीत बायकांना देतात, इतर वेळेस ते लाडूमध्ये आपण खायचं. आपण कढईत डिंक तळल्यानं थोडंसं तूप उरलेलं होतं, त्याच्यातच तूप टाकलं आपण. त्याच्यातच आपण अजून तूप टाकलं, गावरानी तूप. आणि आता हा गूळ आपण फोडून घेतलेला ना हा टाकतो त्याच्यात. तूप गरम होऊ द्यायचं. आपल्याला पाक नाही करायचं आहे असं एकतारी वगैरे, फक्त आपल्याला गूळ आहे ना वितळून घ्यायचं आहे. एक किलो गूळ आहे हा, बरोबर 1 किलो उडदाच्या डाळीला. हा फक्त आपण पूर्ण वितळून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत त्याला. तुम्हाला तेलात आवडत असेल तुम्ही तेलचा वापर करू शकता, किंवा तूप आवडत असेल तुपाचा वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार करा. आता मी तूप घेतलेले इथे. आपण हा थोडासा असं दणका देतोय त्याला एक एक, कारण तो दाताखाली पण यायला पाहिजे, म्हणजे छान टेस्ट येते. जास्त चुरायचं नाही त्याला, बाईट नाही करायचं, म्हणजे फक्त एक दणका द्यायचं त्याला असं. आणि मग तो लाडू खाताना छान येतो, मस्तपैकी टेस्ट येते त्याची. बघा आता आपला गूळ छानपैकी वितळून झालेला आहे. आपल्याला पाक नाही केला, फक्त तो तुपामध्ये वितळून घेतलेला आहे असं. म्हणजे आपल्याला गुळाचा एकही खडा दिसत नाही त्याच्यात. बघा असं वितळून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण ओतूया त्याच्यामध्ये, जे आपण सगळं भाजलेलं आहे ना. आता गॅस बंद करते, सांभाळून ओतायचं, तापलेलं आहे ते. असं सगळीकडे टाकून घ्यायचं. कढई पण जड येते आणि तूप गूळ जडच चालते. आता हे सगळं हलवून घ्यायचं, सांभाळून. कसं अंगावर उडायला वगैरे नको, परत तापलेलं असतं. आपण हा डिंकही टाकूया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
गरम गरमच बांधतोय. बघा कसं तूप गळत आहे. असं तूप गळायला पाहिजे छान, मग टेस्टी लागतात ते. खालून तो तूप येत आहे. खाली बसून बांधते मी, कारण पाय दुखायला लागतात ना उभं राहून एवढा वेळ. चांगलं दाबून बांधायचं, चटका लागतो. गरम गरम बांधायचे ते. हे बघा आपले असे लाडू तयार होतात. बघा आपले आता एवढे सगळे लाडू तयार झालेले, एकदम सुंदर लाडू तयार झालेले आहेत मस्तपैकी. पौष्टिक लाडू असतात हे उडदाचे. जर सकाळी जर तुम्ही हे 2 लाडू खाल्ले तर तुम्हाला नाश्ता करायची म्हणजे गरज नाही भासणार. इतके छान मस्तपैकी भूक लागत नाही लवकर. मेहनत बरीच आहे त्याला, सगळं भाजा, नंतर ड्रायफ्रूट्स तळा वगैरे, डिंक तळा, नंतर खोबरं, आणि नंतर वळवायलाही त्याला पटापट करावं लागतं. बरंच वेळ लागला तरी 2-2.5 तास गेले त्याच्यात. आपलं असं छान लाडू तयार झाले. तुम्हाला मी फोडून दाखवते. किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत. अगदी प्रसादाचे लाडू शिर्डी वगैरे भेटतात ना बालाजी, अगदी छान. म्हणजे कोणी तुम्हाला बघून वाटणार नाही कोणाला तुम्हाला की हे उडदाचे लाडू आहेत. सगळी मेहनत ही भाजण्याची असते. आणि ते छान तुपात जर भाजलं व्यवस्थित, आधी साधं भाजायचं नंतर तुपात, तर आपली लाडू एकदम छान बनतात. आणि हिवाळ्यात तर हे जरूर करायलाच पाहिजे. आता तुम्ही गणपती आले त्याच्यातही तुम्ही नैवेद्य म्हणून देऊ शकतात गणपतीला. चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? मला वाटतं आवडलीच असेल. तर आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर कोणी न्यू असेल, ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला. खूपच छान झालेले. तर करून बघा तुम्ही ही रेसिपी पूर्ण. तर भेटू आपण असंच नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.